नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या राजकीय सामाजिक वातावरणातून बाहेर येण्यासाठी पन्नालाल सुराणा यांचे विचार जतन करावेत. श्रद्धांजली सभेमध्ये प्राध्यापक नागोराव कुंभार, प्राचार्य सोमनाथ रोडे, ॲडव्होकेट धनंजय पाटील या मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. लातूरमध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा संकल्प. देशातील आजच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कलुषित वातावरणातून बाहेर येण्यासाठी समाजवादी विचारवंत पन्नालालजी सुराणा यांच्या विचारांचा समृद्ध वारसा आपणास जतन करावा लागेल, अशा शब्दामध्ये विचार शलाकाचे संपादक प्राध्यापक नागोराव कुंभार यांनी पन्नालाल सुराणा यांना श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राष्ट्र सेवा दलाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पन्नालाल सुराणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्र सेवा दल, बाबासाहेब परांजपे फाउंडेशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मराठवाडा जनता विकास परिषद, छात्र भारती, अंतरभारती, सोशलिस्ट फ्रंट व विविध समविचारी संघटनाच्या वतीने लातूर येथील बाबासाहेब परांजपे फाउंडेशन वाचनालय येथे 4 डिसेंबर रोजी सायंकाळी श्रद्धांजली सभेमध्ये मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्राध्यापक नागोराव कुंभार हे बोलत होते. पन्नालाल सुराणा चालते फिरते प्रबोधनाचे एक विद्यापीठच होते. सातत्याने ते कार्यकर्त्यांशी संवाद करायचे. समाजाला, कार्यकर्त्याला आणि चळवळीला त्यांनी वैचारिक बळ दिलं. त्यांच्या नावाने लातूरात सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र उभारण्यात यावे, जेणेकरून लोकशाही समाजवादी कार्यकर्ते यातून तयार होतील. प्रारंभी पन्नालाल सुराणा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी उभे राहून श्रद्धांजली वाहिली. व्यासपीठावर प्राध्यापक नागोराव कुंभार, प्राचार्य सोमनाथ रोडे, ॲडव्होकेट धनंजय पाटील, BR पाटील आदींची उपस्थिती होती. यावेळी प्राचार्य सोमनाथ रोडे म्हणाले, पन्नालाल भाऊ अहंकार शून्य आणि कर्मयोगाप्रमाणे जीवन जगले. सर्व पक्षामध्ये त्यांचे चाहते आहेत. भूकंपानंतर त्यांनी आपलं घरचे आव्हान स्वीकारले. हजारो अनाथ विद्यार्थ्यांचे ते नाथ बनले. समाजवाद, परिवर्तनाचा ध्यास त्यांनी घेतला होता. आलिशान हॉटेलमध्ये न राहता ते कार्यकर्त्यांच्या घरी राहायचे. त्यांनी उभे केलेले आपलं घर कधी उघडे पडू नये याचे आव्हान आपण स्वीकारणे हीच खरी श्रद्धांजली त्यांना ठरेल. तर ॲडव्होकेट धनंजय पाटील यांनी पन्नालाल भाऊंच्या सहवासात राहिलेल्या आठवणी सांगून साधी राहणी आणि उच्च विचारसरणी कशी होती ते सांगितले. तसेच भाऊ ध्येयवादी कसे होते, त्यांच्या कार्याचा प्रभाव माझ्यावर कसा झाला याबद्दल छत्रपतीचे माजी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक अर्जुन जाधव यांनी सांगितले. तसेच अशोक गोविंदपूरकर, अतुल देऊळगावकर, सूर्यप्रकाश धूत, राष्ट्र सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग देडे, मराठवाडा विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव नरहरे, विजय चव्हाण, शेकापचे उदय गवारे, बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचे BR पाटील, सुनीता आरळीकर, शिवाजी शिंदे, रामानुज रादंड, डॉक्टर गणेश गोमारे, रामकुमार रायवाडीकर, प्राध्यापक सुभाष भिंगे, प्राध्यापक शिवाजी जवळगेकर, कॉम्रेड विसंबर भोसले, रामराजे आत्राम, निशिकांत देशपांडे, अनिसचे दशरथ भिसे, रुखसाना मुल्ला, हरदास तमेवार, अनिल दरेकर, वकील संघाचे ॲडव्होकेट वसंतराव उगले, शिवाजी कांबळे, ॲडव्होकेट प्रदीप पाटील, श्याम जैन, सुभाष निंबाळकर आदींसह अनेक मान्यवरांनी पन्नालाल भाऊंसोबतच्या आठवणी सांगून श्रद्धांजली अर्पण केली. भाऊसाहेब बुमाटे यांनी सूत्रसंचालन केले. आजचं देशातलं जे काही वैचारिक वातावरण आहे, राजकीय वातावरण आहे, सांस्कृतिक वातावरण आहे, या वातावरणातून बाहेर येण्यासाठी मला असं वाटतं की पन्नालाल सुराणांनी जो काही एक वैचारिक समृद्ध अशा स्वरूपाचा वारसा आपल्याला दिलेला आहे, तो पुढं चालवणं अतिशय आवश्यक आहे. मी आपल्या तरुण मित्रांना आग्रहाची विनंती करेन की खरं तर लोकशाही यशस्वी होण्यासाठी लोकमानस घडवावं लागतं, लोकशिक्षण करावं लागतं, समाज प्रबोधन करावं लागतं आणि हे भाऊनी ओळखलेलं होतं. म्हणून त्यांनी आयुष्यभर लोकशिक्षण करण्याचं जो काही काम केलेलं आहे, ते काम मला असं वाटतं ते फारच मोलाचं आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी प्रयत्न करून इथं रामकुमार रायवाडीकर असतील किंवा देडे असतील, गोमारे असतील आणि बाकीच्या सगळ्या पुरोगामी चळवळीतले माझे तरुण मित्र असतील, मी त्यांना आग्रहाची विनंती करेन, इथं श्याम आहेत, की पन्नालालजींच्या नावानं आपण एखादं सामाजिक
कार्यकर्ता प्रशिक्षण केंद्र जर लातूरला आपल्याला उभा करता आलं तर ते करणं अतिशय आवश्यक आहे. आणि 100 तरुण मुलांना एकत्र करून पन्नालाल सुराणांनी ज्या ज्या काही पुस्तिका लिहिल्या, जे जे काही लेख लिहिले, त्यामधलं नेमकं जे काही विचाराचं सूत्र आहे ते जर आपण तरुण पिढीपर्यंत मांडू शकलो तर ते फार महत्त्वाचं ठरणार आहे. आदरणीय पन्नालाल सुराणा आयुष्यभर अहंकार शून्य जीवन जगले. त्यामुळे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत, शरद पवार असोत, काँग्रेसचे कोणी नेते असोत, सर्व अंतःकरणातून या समर्पित सामाजिक कार्यकर्त्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. सर्व पक्षात पन्नालालजीचे चाहते आहेत. मला वाटत नाही पन्नालालजीचा कोणी शत्रू आहे. 93 वर्ष या माणसाने एका कर्मयोगाप्रमाणे जीवन जगलं. आता 58 आणि 60 वर्षात माणसं रिटायर झाली तर घराबाहेर पडत नाही. पण आपल्या लक्षात येईल की बाबा आमटेंनी जसं वयाच्या 60-61व्या वर्षी हिमलकशाचं आव्हान स्वीकारलं, तसं पन्नालालजीने भूकंपानंतर वयाच्या 60-61व्या वर्षी नळदूरच्या आपलं घरचं आव्हान स्वीकारलं. हजारो विद्यार्थ्यांचं मायबाप बनण्यात, कारण त्या विद्यार्थ्यांनी पन्नालालजी गेल्यानंतर ज्या अतिशय दुःखद भावना व्यक्त केल्या, त्या म्हणतात की आमचे मायबाप गेले. म्हणजे अनाथांचा खऱ्या अर्थाने नाथ होण्याचं कार्य त्यांनी केलं. भाऊ माझ्याकडे येत होते, 2 ओळीचं पत्र टाकायचे, कार्ड टाकायची माझ्या घरात पत्त्यावर की मी उद्या तुझ्याकडे येत आहे. जेव्हा केव्हा ते लातूरला आले ते माझ्याकडे थांबत होते. आणि म्हणून ती मिसेसला आता डोळ्यातून अश्रू आली एवढ्यासाठी. तर आल्याच्या नंतर माझ्याकडे थांबायचे. 4 वाजता पहाटे उठत होते. पेन, पेन्सिल, डायरी जे काय आता मित्र सांगत होते ते घेऊन बसायचे आणि ते लिहायला सुरुवात करायची. मी उठायचा. ते उठल्याच्या नंतर मी झोपू शकत नव्हतो. मग मी म्हणायला, भाऊ चहा, 1 कपवर चहा दिलास तर बरं होईल. मग 1 कपवर चहा करायचा आणि चहा दिल्याच्या नंतर तो चहा घेऊन त्यांनी लिखाचं कार्य सतत चालू ठेवायचं. त्यांनी एकदाची एक गोष्ट, मीनाताई सुराणा सह आले, ते माझ्याकडे थांबले. थांबल्याच्या नंतर सकाळी लवकर जायचं होतं, बस होती त्यांना जाण्यासाठी नांदेडला एका कार्यक्रमासाठी. ते दोघं निघाले. मी म्हणालो तसं नाही भाऊ, सकाळी माझ्याकडे जेवण करून तुम्ही निघा. मीनाताईंनी काय बोलले मला, 2 भाकरी आणि चटणी, शिळी भाकरी आणि चटणी असेल तर ते माझ्यावर एका वस्त्रात बांधून दे आणि आम्ही कुठेही बसमध्ये खाऊ शकतो, परंतु आमचा वेळ तिकडं कार्यकर्ते वाट पाहते आणि म्हणून मला जाणं फार गरजेचं आहे आम्हाला. आणि म्हणून असं म्हणल्याच्या नंतर मिसेसने 2 भाकरी चटणी वगैरे करून त्यांना बांधून दिल्याच्या नंतर ते माझ्यावरून गेले. मालवश वसंतरावजी काळे यांच्या माध्यमातून पन्नालालजी भाऊ आणि माझा संबंध आहे. मी विद्यार्थी दशेत असताना गोंदेगावला एक शिबिर आयोजित केलेलं होतं आणि पन्नालालजी रात्री उशिरा 10 वाजता निवळी रेल्वे स्टेशनवरून गोंदेगावला चालत आले. त्याचा एक प्रभाव माझ्यावर फार मोठा राहिला. म्हणजे ध्येयवादी माणसं कोणत्या पद्धतीनं काम करतात हा एक ठसा लहान वयातच माझ्यावर पडला. 2 घरं सोडून भाऊचं घर, त्यांची थोरले भाऊ मिश्रीलालजी तिथे ते राहायचे. नंतर ते गवळे गल्लीला गेले. पण लहानपणापासून त्यांच्या घरामध्ये वावर असल्यामुळं हा माणूस एवढा मोठा असं कधी वाटलं नाही.